काल पावसाने जो पुण्यात धुमाकूळ घातला होता ना, की विचारायलाच नको. आधीच काही गरमी कमी नव्हती, त्यात पाऊस पडून अजून गरमी वाढली. गुड मॉर्निंग. आज भरपूर कामं करायची होती म्हणून मी सकाळी लवकर उठली. छान असं माझं गरम पाणी घेतलं आणि त्यानंतर विहा उठली आणि बबलसोबत तिची अशी मस्ती चालली होती. त्यानंतर छानसा असा नाश्ता केला आणि विहाला रेडी केलं. रेडी झाल्या-झाल्या तिने हे जे बुक घेतलं ना, तर ती आज सोडायचं नावच घेत नव्हती आणि घरात भरपूर असा पसारा केला होता. तो सगळा आवरला आणि त्यानंतर दुपारी माझे काही पार्सल आले होते. ते ओपन केले. आज भयंकर गरम होत होतं आणि बाहेर बघितलं तर असे आभाळ भरून आले होते आणि त्यानंतर पावसाने जो हजेरी लावली ना, थांबायचं नावच घेत नव्हता कंटिन्यू 2 तास आणि पाऊस चालू आहे तर लाईट जाणार नाही असं तर होतच नाही. त्यानंतर बाहेर असं मस्त थंड वातावरण झालं आणि असंही आम्हाला बाहेर जायचं होतं विहाच्या हेअरकटसाठी. बरेच दिवस झाले होते तिचं हेअरकट करायचं चाललं होतं. फायनली आज तो केला. वाकडला एक छोटं काम होतं म्हणून आम्ही लगेच बाहेर निघालो आणि आम्हाला दादाने पण जॉइन केलं. त्याला असं छानसं बाय-बाय केलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मी आज खूप दमली होती कारण भरपूर वेळ झाला होता. म्हणून सिंपल अशी खिचडी केली आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि मी जेवण जरी आता करत असले तरी मी उद्या नाश्त्याला काय बनवायचं याचा विचार करत होती. म्हणून लगेच आठवलं तर मूग भिजवले आणि असा होता माझा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.